माझं असं म्हणणं आहे, त्याला ठेचून मारला पाहिजे. एवढ्याच मखलेचा बळी गेला. मला बोलता पण येत नाही. त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. मला कळलं, मला बाया फोन आला, माझ्या लक्षात नाही, पण पोरीचा फोन आला, त्या असं असं झालं. मला काय त्याच्यात सुचलं नाही, मी काय त्याच्याशी बोलले नाही. मला हातापायाला मुंग्याची येऊ लागली. तेव्हा मुलगा माझा पोटात होता, त्याचा बाप पण होता त्यावेळेस. नाही कसं म्हणता येईल, आपल्या डोळ्यात एकटा झालंय ते खरंच बोललं पाहिजे. आणि मला खरं आवडतं, मला खोटं अजिबात आवडत नाही. हे दोन गुन्हे हे सिद्ध आहेत. आणि ती पण माझी पोरगीच होती, माझी पुतणी होती. आणि त्याचा मला रुपया पण माहीत नाही ना, आपण त्याचं थोबाड पण बघत. त्या समजल्यामुळं या भीमराव कांबळेंनी असं असं केले, तसं तसं केले. फोनला येतेच, टीव्हीला येतेच. हा, 2015 पासून आहे ना त्यांनी केलेलं आहे ना. तेव्हापासून तो काय मला म्हणला, आता हे काय केलेस म्हणलं. तेव्हा म्हणला, तुझं तू बघ, माझं मी बघतो, मी तुमच्यात राहणार नाही. तेव्हापासून आपला कामधंदा करून पोट भरत होता त्याचा तो स्वतःचा. त्याची मुरडीला न्याय मिळावा आणि त्याला आहे ना फाशीची शिक्षा व्हावी, एवढंच माझं मत. मला कधी कुणी बोलवावं सुद्धा नाही अपेक्षा माझी, की त्याची बॉडी पण देऊ नका आणि त्याचं शेवटच्या अंती ती सुद्धा तिकडच त्याची जाळा नाही तर फेकून द्या कचऱ्याच्या डब्यात. इतका नालायक माणूस, इतकी आमची काळी तोंड केली होती त्यांनी. आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवायचा कोणी प्रयत्न करत, ते करू बी नका. शेवटची भावना व्यक्त करायला ही माझी नम्रतेची आग्रहाची विनंती आहे.